इथं. तर बघा हे किल्ल्याचं नाव आहे बाली किल्ला. त्याच्यावर खूप खतरनाक आर्ट बनवलेली आहे. पहिल्या काळात हातानेच बनवत होते, ते आता या काळातने मशीन वगैरे बनवते, स्टाईल वगैरे मशीननेच बनवते. हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय ब्लॉग. तर आज आपण चाललेलो आहोत चिखलदऱ्यात. मग आलो आपण बॅग वगैरे घेऊन बस स्टॉपवर. सध्या तर कारंजाच्या बस स्टॉप आहे. कारंजापर्यंत आपण एस टीनं झालेलो आहोत. तर बघा आता आलो आहे आपली गाडीत बसून मस्त खूप एन्जॉय करत चाललो. बॅकग्राऊंडमध्ये गाणं पण वाजत होतं. थोडंच गाणं आहे, कॉपीराइट आहे म्हणून थोडं शॉर्ट करून टाकलेलं आहे सध्या. तर बघा मस्त खूप एन्जॉय करत चाललेलो आम्ही. तर रात्रभर आपण या मंदिरावर थांबलो होतो. तर बघा हे परतवाड्यातलं मंदिर आहे. रात्रीच परतवाड्यामध्ये आलतो आपण. तर मंदिरावर थांबलो होतो रात्रभर आपण. तर बघा आता चाललो आहे आपण चिखलदऱ्यासाठी. 5 वाजले होते तर निघालो आता चिखलदऱ्यासाठी. बघा हे चिखलदऱ्याच्या रोड नाव सध्या आपण. खूप घाटं वगैरे आहे. तर पुढे बघा रोड तर खूप खतरनाक आहे याचा. तर भेटू पुढं. आपल्याला चालता एक पॉईंट पण दिसला. म्हटलं पॉईंटचं नाव दिलेलं नाही आहे, म्हणजे रोडचंच आहे. रोडच्या साईडनं बघा मागं या रोडनं आलेलो आपण. खूप खतरनाक पॉईंट आहे पण. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढं आणखीन एक झरणा दिसलेला आहे. पूल वगैरे बांधलेला आहे पाणी थांबवासाठी, पण त्याच्या वरून पाणी लिकेज होत आहे. तर ते कारणाच्यानं असं धबधब्यावानीच दिसत आहे. तर बघा छोटे धबधब्यात आपल्याला दर्शन तर झालेलं आहे. तर आलो आहे आपण आता पुढं भीमकुंडला चाललेलं आहोत सध्या. तर हे पायऱ्याच्यानं कॅमेरा स्टेबल होत नाही, त्या कारणाच्यानं थोडंसं याला हे करायचं. ते बघा आपली चाललेली आहे पलटण पुढे. ते बघा आपण 4 जण झालेलो आहोत. खूप मजा करत चाललो आपण पुढे. ते बघा आता आलो आहे आपण वर. जीप लाईनचं आहे. ते नवीन इथं कन्स्ट्रक्शन चालू आहे. जीप लाईन बनवायचं. ते ह्या टेकडून त्या टेकडीवर जाण्याचं. बघा हे वायर जे आहे ते इकडून तिकडे जाणार आहे. तर बघा खूप एन्जॉय करायचं आहे आपल्याला. इकडे पाणी वगैरे आलेलं नाही इकडे. तर मग थोडंसं झरणे वगैरे चालू झाले नाही असं म्हणत होते इकडले लोक, पर्यटक जे आलेले होते ते. चला आपण आपल्या पण डोळ्यानं बघून घेऊ. नाही पाणी तर साधं टेकडे वगैरेच बघून घेऊ. तर चला भेटू आपण. बघा पाणी वगैरे चालू आहे. इथं धबधबा तर दिसला आपल्याला धबधबा. ते बघा खूप खोल दऱ्या आहेत इकडं. इथं 5 असे धबधबे होते म्हणजे त्यातले आता सध्या तर एकच चालू झालेला आहे. तर मागं कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथं झोका वगैरे आणखीन जीप लाईन असं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर आपण त्याला इग्नोर करून मागं व्ह्यू एन्जॉय करा. तर बघा आपण आलो आहे खाली. आता ते बॅरियरच्या बाहेर आलेलो आहोत नियमाचं उल्लंघन करून शॉट घ्यायसाठी. तर तिथून निघालो आपण. आता चाललो आहे आपण वापस आता तिकडे दुसऱ्या पॉईंटसाठी. आपण सुधा रस्ता सोडला आणि खराब रस्त्यानं चाललो शॉर्टकट मारून. तर झाडं गिडं आहेत इथून, त्याच्यातून चाललो आपण आता. चला भेटू आपण आता पुढच्या व्ह्यूमध्ये नेक्स्ट पॉईंटवर. तर आपल्याला आता फिरता भूक पण लागली. तर आलो आपण आता जेवणासाठी. बघा झुणका भाकरचं सेंटर. आता इथून जेवण वगैरे केलं आपण. चाललो आहे आपण नेक्स्ट पॉईंटसाठी. तर पंचपोलच्या पॉईंटसाठी चाललेला होता आपण. तर बघा पंचपोल पॉईंटवर आलेला आहोत सध्या. बघा इथला व्ह्यू बघा किती खतरनाक. 7-8 पॉईंट आहेत, पण त्यातले आपण 3-4च फिरणार आहे.
त्या कारणाच्या थोडे काही तर बंद आहेत. तर बघा व्ह्यू किती खतरनाक आहे. ते इकडलं पाणी कमी आलं त्या कारणाच्या इकडले पण झरणे चालू झालेले नाहीत. तर चला भेटू आपण आता किल्ल्यावर जायचं आपल्याला. तर आता निघालो आपण किल्ल्यावर जायसाठी. बघा आता चाललो आपण किल्ल्यावर, गड किल्ल्यावर. ते आपले ड्रायव्हर साहेब. तर चला आपण किल्ल्यावर भेटू. तर बघा हे गड किल्ला, आता याच्यावर जायचं आपल्याला. सध्या तर आपण मागूनच जायचं आपल्याला, कारण की पुढून नाही का तिकीट काढतात. आपण पैसे वाचवायची करायला इथे आता सध्या तर कंजूसी करायला लागते थोडीफार, असं काही नाही. पण आपल्याला मागचा पण व्ह्यू बघायचा आहे, त्या कारणाच्या मागूनच जायचं आपल्याला. चला जाऊ आता मागून. तर बघा इथून आता सरळ तीर आपल्याला जायचं आहे खालून. आता आलो आहे आपण. तर बघा इथून वर जायचं आपल्याला मागून. पूर्ण घसरगुंडीचा रस्ता आहे, इथून पूर्ण वल्ल वगैरे झालेलं आहे. पाणी आलेलं नाही तरी पण थोडंफार घसरलेलं आहे इथं. इथून घसरलो पूर्ण डायरेक्ट खाईतच चालले जातो आपण. तर आपला एक साथी राहिलेला आहे खाली. बघा आपला मेंबर येत आहे वर. तर बघा इथून खूप आता उंचीवर आलेला सध्या. तर आता इथून वर जायचं आपल्याला. बघा पडलेला याच्यातून चढत आहे आपण वर. व्ह्यू बघा इथून किती खतरनाक येतो. चला भेटू आपण नेक्स्ट पॉईंटवर. तर आपण खाली एक सुरण चालल्याच्यात चाललो होतो, पण आपले जे मेंबर आहे ते म्हटले चिरलेलं आहे तर जाऊ नये, कधी पण पडू शकते. आपण त्याच्या खालीत काही जाणार नाही आता. चला जाऊ आपण पुढं. बघा पूर्ण हिरवं झालेलं आहे. थोडंसं पाणी येऊन गेलं त्या कारणाने हिरवं झालेलं आहे. इकडं खाली पण इथून नाही का नजर ठेवत होती सैनिक की पलीकडून कोणी येते का नाही. हा जो गड किल्ला आहे 35 किलोमीटरमध्ये फिरलेला आहे, असं इथल्या लोकांच्या तोंडातून ऐकण्यात आलेलं आहे आपल्याला. तर आपण पूर्ण तर नाही फिरू शकणार आहे, पण थोडंफार फिरू. तेवढं तर आपल्याला कवर होणार नाही. 35 किलोमीटर फिरलं तर आपल्याला डायरेक्ट दवाखान्यातच भरती होणार आहे आपण. तर आपण ब्लॉग कंटिन्यू करू पुढे. चला. आपल्याला चालता एक मंदिर दिसलं शिवजीचं. बघा मंदिर, नंदी वगैरे स्थापन केलेलं आहे. नंदी सध्या स्थापन केलेलं आहे, पण पिंड वगैरे आधी स्थापन केलेले आहेत. बघा आपल्याला पुढं थोडंसं आणखीन एक घर दिसलं, तर त्या घरातून पूर्ण लिहिलेलं वगैरे होतं. ते बघा आपले साथी मस्त मॅप वाचत आहेत. तर इथं बघा पूर्ण ऑल इंडियाचं किल्ले वगैरे दिलेले आहेत वाटते बहुतेक. असं किल्ले वगैरे दिलेले आहेत. चला मग आपण याच्यातनं थोडंसं आलो तर मग पलीकडून दरवाजा पण तुटलेला होता. अंदर आलो तर याच्यातनं पूर्ण इंस्ट्रक्शन दिलेलं होतं, कुठं काय आहे, कसं बनवलेला आहे किल्ला, कसं काय आहे सबंध दिलेलं आहे. तर मग आता पुढे चालता आपल्याला एक गोटा पण दिसला, त्याच्यावर वाघाचं चिन्ह बनवलेलं होतं, म्हणजे आर्ट बनवलेली होती वाघाची. तर आपल्याला पूर्ण दरी पार करून जायचं आहे पलीकडल्या साईडनं. अर्ध्या याच्यात आलेला आपण अर्ध्यापर्यंत. तर खूप ताण वगैरे लागत आहे. तर अर्ध्यापर्यंत आलेला आपण खाईत नाही. इथून आपल्याला हे जे दिसतं ना तुम्हाला किल्ला गेट, तर या गेटवर जायचं आपल्याला. तर मग काय निघू आता. आलो आपण गेटच्या खाली थोडंसं खाईत नाही. तर बघा तर इथून जे दरी आहे तर त्याच्यातून दिसत आहे आपल्याला भीत वगैरे वरच्या साईडनं. तर मग काय निघू आता पुढं. तर आता सध्या आलो आहे आपण बाली किल्ल्यापर्यंत. तर बघा या किल्ल्याचं नाव आहे बाली किल्ला. त्याच्यावर खूप खतरनाक आर्ट बनवलेले आहे. पहिल्या काळात हातानेच बनवत होते, ते आता या काळातने मशीन वगैरे बनवते, स्टाईल वगैरे मशीननेच बनवते. पहिल्या याच्यातनी स्टाईलून पण भयंकर फिनिशिंग केलेली आहे. तर बघा एक खूप मोठं द्वार आहे
इकडल्या साईडनं पूर्ण वरच्या साईडनं थोडंसं कोसळलेलं आहे. हे जे गोल गोल दिसत आहे हे बुरुज आहेत. खूप मोठा द्वार आहे बघा, हे किती मोठा आहे. तर याच्यावर पण आर्ट बनवलेली आहे. तर याच्या अंदर आलो तर इथं थोडंफार कोसळलेलं आहे वरून. पण आता या काळात गज वगैरे टाकून स्लॅब बांधत होते. पहिल्या काळात नाही तसं काहीच नव्हतं. आणि आपली चुनखडीची माती होती आणि उडदाची डाळ वगैरे असे डाळा वगैरे टाकून बनवायची. गोटेचं स्लॅब आहे इकडे पण. तर चाललोय आपण घरी. तर मग काय निघालो आता घरी जायसाठी निघायचं आपल्याला. तर बघा व्ह्यू इथला आखरी व्ह्यू बघा. तर बघा या गड किल्ल्याहून आपण आता सगळं फिरून आलेलो आहोत सध्या. तर चला निघू आता घरी. बघा निघालो आता घरी आपण. कारमध्ये आहे सध्या. तर एकदम खतरनाक कलाचे रस्ते आहेत इकडेच. नवीन माणसाला तर गाडी पण नाही चालवता येत. तर आपला एक्सपिरियन्सवाला ड्रायव्हर आहे. आपण खूप एन्जॉय करत मस्त गाणे वगैरे वाजवत चाललेलो आहे. अंधार पण पडलेला आपल्याला घरी जायच्या टायमाला. पूर्वी संध्याकाळचे 7-7:30 झालेले आहेत. तर चला भेटू. काही ब्लॉगमध्ये चुकी झाली असेल तर इग्नोर करा.